हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. मी आपल्याला बोलले होते, आपल्याला काही प्रॉब्लेम असले, काही समस्या असली की कळवा. मला होईल त्या परीनं, मला जेवढं समजते त्या परीनं आपल्याला मदत करेन. का म्हणजे आपण का नाही ओझं मनावर घेऊन जगू नये. हे ओझं कायम आपण काहीतरी मनावर घेऊन जगलो का नाही, आपण लगेच थकतो, आजारी पडतो, म्हातारे होतो. म्हणून जरा मन आपण मोकळं करायला पाहिजे. हल्ली काय झालेलं आहे, आपल्याला मन मोकळं करायला कोणी नाही असं झालेलं आहे. अशीच घटना एक आपले सबस्क्रायबर पण आहेत, ते आमचे जी कॉलनीमध्ये राहतात पण त्यांची आहे. त्याच्याशी आधी मी तुमच्याशी बोलते त्यांचा प्रॉब्लेम, आणि नंतर आपण त्याच्यावर थोडंफार डिस्कस कर. आता त्यांचे आई वडील भाऊ असे एकत्र राहत होते. नंतर लग्न झाली सगळ्यांची, मग भाऊ बिऊ बाहेर वेगळे राहायला गेले. हे ह्यांचे आई वडिलांबरोबरच राहत होते. हे धाकटे आहेत सर्वात. आणि ह्यांची बायको आहे का नाही, जरा तिला कमी समजते म्हणू आपण. म्हणजे स्वयंपाक पाणी घरातलं सगळं करते, पण हल्ली कशा स्मार्ट म्हणतो आपण तशी नाही ती. नो डाऊट सासू सासऱ्यांचं सगळ्यांचं अगदी शेवटपर्यंत तिनं केलं. एवढंच काय, सासू सासरे आजारी असताना वगैरे दीर म्हणा, नणंद म्हणा, सगळे यायचे. त्यांचं सगळ्यांचं जेवण खाणं सगळं करत होती. म्हणजे जरा तिला कमी समजते असं म्हणतात ते, पण घरातलं सगळं ती काम व्यवस्थित करते. आणि तिचं हे राहण्याला ते म्हणाले तिचे माहेरचं पण कारण असेल का, म्हणजे हिचे जन्मानंतर मरण झालं, मग वडिलांनी दुसरं लग्न केलं. त्यामुळे हिला सावत्र आई आहे, सावत्र भावंड आहेत. पण लग्न झाल्यावर ते काय केलं, हे सर्वांशी संबंध तोडून टाकले. त्यामुळे तिला माहेर असलं तरी माहेरी कोणाशी तिचा संबंध नाहीये. आणि हिला जरा भोळी बाबडी म्हणून असल्यामुळे माहेरी गेल्या वेळा गोड बोलून सगळ्यावर सह्या करून घेतल्या, म्हणजे हिनं सगळं सोडले. त्यामुळे प्रॉपर्टीतही काही हिला हिस्सा दिले नाही. आणि हे दादा पण म्हणतात, हो मला माझ्याकडे आहे, मग कशाला, म्हणून मी काही त्यांना मागतही नाही, विचारलंही नाही किंवा काहीही केलं नाही. आता सध्या त्यांचा प्रॉब्लेम म्हणजे त्यांचे आई वडील दोघंही वारलेत. ते आजारी असताना कसं ह्यांचे बायकोला अगदी शेवटपर्यंत सगळ्यांचं केलं. एवढ्याच काय, दीर यायचे, नणंद यायची, त्यांचं पण सगळं व्यवस्थित केलं त्या माऊलीनं. आणि ते ह्यांचे सासरे आधी गेले, मग 2-4 महिन्यानं सासूबाई गेल्या. असं ते दोघंही वर्षाच्या आत गेले. गेल्यावर का नाही कोणी ह्यांच्याकडे येत नाही, विचारत सुद्धा नाही. पूर्वी रोज येत असलेली माणसं हल्ली येत नाहीत, विचारत नाहीत. हे फोन केला तरी जरा गडबडीत आहे, नंतर करतो म्हणतात, आणि नंतर त्यांचा फोन सुद्धा येत नाही. त्यामुळे ते म्हणाले, मला खूप वाईट वाटते हो, ही माझी म्हणणारी माणसं एवढीच आहेत मला. असं असताना ही माणसं, आणि माझं काय चुकलं म्हणतात ते. मला तर काही चुकलं नाही. मला मी एवढं सुद्धा त्यांना बोलून दाखवलं, माझं काही चुकलं का दादा, का? अरे नाही रे, मी बिझी असतो म्हणून वेळ झाला नाही असं ते बोलून नेलं.
पण मला वाटते का ते असं करतात म्हणून माझे मनातनं हे जात नाही बघा. हा त्यांचा प्रॉब्लेम आहे. आता हा प्रॉब्लेम म्हटलं की प्रॉब्लेम म्हणायचा का, त्यांच्या मनाला खूप मोठा प्रॉब्लेम आहे. मी त्यांना म्हटलं हे बघा, त्यांना नको असलं ते तुम्ही कशाला चिकटायला जाता. एखादा काही नको असलेलं झाड आपले गार्डन मध्ये येते, आपण तर काय करतो, कापून टाकतो का नाही. तसं त्यांना पण टाकले बाहेर असं समजा की. म्हटलं हो त्यांना काय, अगदी साधी माणसं ते माणसांचं मी असं बोलताना त्याचा हावभाव बघून मला जाणवलं हे ना काही वाटलं म्हणून. म्हणजे तर बोलणं सुद्धा ऐकायला ते ना काहीतरी वाटते, म्हणजे तो तसं वागू शकेल का. त्यांना वाटते आपल्याला मुलं बाळा नाही येत त्यांना. मग कोण आहे, ही कोणतरी आपल्या बाजूला असावं माणसं असं त्यांना वाटत असेल. आता हे बघा, मूल बाळ असणं नसणं हे सगळं देवाच्या हातात आहे म्हणू आपण, त्यात काही कोणाची चूक नाही. आणि म्हणून आहोत ते लोकांना तुम्ही नको ते तुम्ही कशाला चिकटायला जाता. मग कशाला, मग तुमची किंमत राहते का. मला म्हणायचं आपली किंमत आपण ठेवून घ्यायला पाहिजे. नो डाऊट, एकदा दोनदा चारदा ठीक आहे तुम्ही प्रयत्न केलात, तरी त्यांना नको असलं तर कशाला चिकटायला जाता. बिलकुल जाऊ नका ना. आणि माझ्या बरोबर कोणी नाहीये असं तुम्ही बिलकुल हे करू नका. तुमच्या बरोबर देव आहे म्हणून समजा म्हटलं, काही वेळ पडली की तेव्हा देव कुठून ना कुठे सगळी अरेंजमेंट करतो. आज आपण विचार सुद्धा करू शकत नाही अशा गोष्टी घडतात म्हटलं. त्यामुळे आपण एकटा आहोत, कोणी नाहीये मला असं कोणी विचार करू नये. हे बघा, आपण ह्या जगात येताना एकटं येतो ना, जाताना आपण एकटंच जातो का नाही. येतानाही काही आणत नाही, रिकाम्या हातानं येतो, जाताना पण रिकाम्या हातानं जातो. इथे काय मिळवलेलं चांगलं वाईट सगळं इथे सोडून जातोय. मग हे मधले काळात एवढं सगळी लोक मला पाहिजे, माझ्याशी सगळ्यांनी बोलायला पाहिजे, माझी काळजी घ्यायला पाहिजे, मला वेळेला यायला पाहिजे, ते का अपेक्षा करतात. आणि फक्त अपेक्षा नाही, ते लोकांना नको तुम्ही असाल तर तुम्ही कशाला जाता त्यांचे जवळ. आणि मेन म्हणजे तुम्ही असं वाटून घेऊ नका कोणी आपण कुठेतरी कमी आहोत. आम्हाला आता इथे ह्या दादांना वाटते आपली बायको एवढी चाणाक्ष नाहीये, ती जरा कमी समजते तिला म्हणून असं कोणी काही मानून घेऊ नका. जे काही आपल्याकडे आहे ते गुणांना आपण डेव्हलप करूया. जे काही आपल्याकडे आहे चांगला तरी असणारा प्रत्येकाकडे असते, ते चांगल्या गुणांकडे बघा आणि त्याला आपण व्हॅल्यू ऍड करत जाऊया. आणि लोकांना आपल्याला यायला पाहिजे, विचारायला पाहिजे नाही हे सोडून टाका. देवावर विश्वास ठेवा. आणि मी सांगितलं का नाही, अहो कोणी नसलं तरी देव कुठून तरी येतो, आपल्या बाजूला उभा राहतो. माझे स्वतःचे अनुभवावरनं सांगते मी. त्यामुळे असं कोणी काही काळजी करायची नाही. स्वतःवर विश्वास ठेवायचा, योग्य आहे तर करायचं. आपल्याला होत असलं जे काही आपल्याकडे आहे तर दुसऱ्याला देत जायचं, म्हणजे शेअर करायचं. व्यवस्थित राहायचं. कुठलाही नको ते उद्योग करायचे नाही. म्हणजे नको ते उद्योग केलात का नाही, झोप लागणार नाही. झोप लागली नाही की काहीतरी आजार येणार. त्यामुळे योग्य ते मार्गावर चालत जायचं, योग्य तर करायचं.
आपल्याला होते, एवढ्या लोकाला मदत करायची, त्रास द्यायचा नाही. होत असला तर मदत करायची. आणि एक म्हणजे कधी आपण आपलं दुसऱ्याशी कंपेअर करायचं नाही. बिलकुल कंपेअर करू नका. आणि मेन म्हणजे आपण आहोत ते देवानं चांगलं आपल्याला दिलेलं आहे म्हणा. असेल तुमच्या बायकोला जरा कमी समजत असेल, पण ती घरातलं सगळं करतीये, बाकी सगळं हे करतीये ना. मग हेच बेडरिडन असली आणि काही असलं की किती प्रॉब्लेम झाला असता. नाही आहे, तिलाही प्रेमानं बघा, आनंदानं राहावा दोघंही. आणि काही लागलं तरी देव आहे आपल्या पाठीशी म्हणायचं आणि सुखानं राहायचं. एक लक्षात ठेवा, आपण येताना एकटं येतो, जाताना एकटं जातो. हॅव अ गुड डे.